जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम बुडके पाटील, जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। नमस्कार, जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी शुभम बुडके। नाशिक मध्ये सध्या राजकीय माहोल हा तयार होऊ लागलाय। नाशिक शहरात अनेक पक्ष हे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये नाशिककरांचं मन जिंकताय। मात्र सातत्याने नाशिक शहरात एक अवलिया जो नाशिककर म्हणून दिवस रात्र काम करताना पाहायला मिळतोय, त्याचं नाव आहे जितेंद्र भावे। जितेंद्र भावे हे नाशिक शहरामध्ये अनेक दिवसांपासून आम आदमी पक्षाच्या माध्यमातून काम करतात। मात्र जितेंद्र भावे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी अनेक महत्त्वाचे कामं देखील केली। त्यांना अनेकदा पोलिसांच्या कारवाईला देखील सामोरं जावं लागलं। एकदा तर त्यांची थेट जेलवारी देखील झाली आहे। मात्र अनेक गुन्हे दाखल झाले असतानाही जितेंद्र भावे हे मागे हटले नाही। त्याचं कारण होतं नाशिक शहरात सुरू असलेले अनेक काळे धंदे, त्याचबरोबर नाशिककरांवर होणारा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी, त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या विषयांवर आवाज उठवण्यासाठी जितेंद्र भावे हे आपल्याला समोर येताना पाहायला मिळाले। फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी मिशन हॉस्पिटल, त्याचबरोबर कोरोना काळामध्ये कपडे काढून हॉस्पिटलमध्ये केलेलं आंदोलन त्यांचं संपूर्ण राज्यभर गाजलं होतं। मात्र जितेंद्र भावे या आंदोलनानंतर अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटणारा हक्काचा माणूस तयार झाला। या जितेंद्र भावेंचा परिचय बघितला तर जितेंद्र भावे हे सर्वसामान्य कुटुंबातून समोर येणारा एक व्यक्ती। जितेंद्र भावे हे सामाजिक कार्यात अनेकदा अग्रेसर असतात। मात्र सामाजिक कार्यासोबत राजकीय प्रवास देखील त्यांचा खडतर ठरला। याच प्रवासासोबत जितेंद्र भावे यांना आम आदमी पक्षातून अनेकदा निलंबन देखील केलं। मात्र या पक्षातून त्यांना त्यांचं निलंबन झाल्यानंतर जितेंद्र भावे यांनी स्वतःचा पक्ष निर्माण करावा अशी गळ अनेक नाशिककरांनी त्यांना घातली। मात्र याच पार्श्वभूमीवर जितेंद्र भावे यांनी स्वतःचा पक्ष काढायचं ठरवलं, निर्भय महाराष्ट्र पार्टी। या नव्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचा उदय झाला तो जितेंद्र भावे यांच्या पुढाकारानं। त्याचबरोबर नाशिककरांसह अनेक राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर जितेंद्र भावे यांनी अनेकदा सडेतोड प्रश्न उपस्थित केले। नाशिक शहरामध्ये जितेंद्र भावे यांनी अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांमध्ये केलेलं फेसबुक लाईव्ह, त्याचबरोबर नाशिक शहरातील अनेक ठिकाणची घरपट्टी, पाणीपट्टी कमी करा, नाशिककरांवर होणारा अन्याय, अत्याचार दूर करा, त्याचबरोबर अनेक सर्वसामान्य कुटुंबांचे प्रश्न हे मार्गी लावण्यासाठी जितेंद्र भावे यांनी अनेक महत्त्वाची पावले उचलली। याच जितेंद्र भावे यांनी नाशिकची परिवर्तन यात्रा आज सुरू केली। दिवसभर नाशिक शहरातील अनेक ठिकाणी जितेंद्र भावे यांनी नाशिक परिवर्तन यात्रेत अनेक हजारो नागरिक हे स्वतःसोबत जोडले गेल्यानंतर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या। जितेंद्र भावे यांच्या सोबत अनेक त्यांचे शिलेदार हे नाशिक शहरातील अनेक महत्त्वाच्या विषयावर आपल्याला काम करताना पाहायला मिळतात। गोरगरीब, शेतकरी, कामगार, अनेक ठिकाणी शाळा, त्याचबरोबर शाळेतील होणाऱ्या अनेक ठिकाणच्या फी वाढ, त्याचबरोबर शासकीय कार्यालयातल्या अडचणी, त्यासोबत आरटीओच्या अनेक ठिकाणच्या वसुलीचे अड्डे देखील या जितेंद्र भावेंनी जगासमोर आणल्या। राजकीय लोकांचे अनेक ठिकाणचे काळे धंदे, सामाजिक कार्यकर्त्यांचे अनेक ठिकाणची कामं, त्यांची पावती घेऊन जितेंद्र भावे यांनी नाशिककरांसमोर नाशिक महानगरपालिकेवर महाराष्ट्र निर्भय पार्टीचा झेंडा फडकवण्याची एक गाठ बांधली आहे। त्याचबरोबर नाशिकचं जर चित्र बघितलं तर सध्या भाजपचे 3 आमदार आणि 66 नगरसेवक निवडून येऊन नाशिकच्या महानगरपालिकेत मागील पंचवार्षिक भाजपने नाशिक महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवला होता।
मात्र सध्या अनेक पक्षांना फाटा देत जितेंद्र भावे यांची पार्टी ही नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात हातपाय पसरू लागली आहे। जितेंद्र भावे यांना अनेक जण हे येणाऱ्या राजकारणात जितेंद्र भावे हे आमचे कुठेही राजकीय विरोधक नसतील असं देखील बोलून दाखवतात। मात्र सर्वसामान्य नाशिककरांचा जर अंदाज घेतला तर सर्वसामान्य नाशिककर हे जितेंद्र भावे यांच्या सोबत आहे असं अनेकदा आपल्याला पाहायला मिळालं। मात्र जितेंद्र भावे यांच्या याच निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या माध्यमातून ते नाशिककरांच्या समोर जात आहे। त्यांचे अनेक महत्वाचे कामं घेऊन जात आहे। सामाजिक कार्याचा आढावा घेऊन राजकारणात जितेंद्र भावे यांची महाराष्ट्र निर्भय पार्टी ही पाय रोवू लागली आहे। अनेक ठिकाणी जितेंद्र भावे यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेत अनेक नगरसेवक निवडून जातील असा देखील अंदाज अनेक राजकीय विश्लेषक हे व्यक्त करू लागले आहे। मात्र जितेंद्र भावे यांच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत राजकारण्यांना कुठेतरी फाटा बसेल असं देखील बोललं जात आहे। मात्र आज झालेल्या नाशिकची जी परिवर्तन यात्रा होती यामध्ये सर्वसामान्य नाशिककरांपासून कष्टकरी, कामगार, मजूर त्याचबरोबर अनेक शेतकरी या ठिकाणी या परिवर्तन यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। मात्र जितेंद्र भावे यांच्या पुढील राजकारणाची दिशा जर बघितली तर ते नाशिक महानगरपालिकेत नक्कीच अनेक दिग्गजांना धक्का देऊ शकतील अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। यामुळे जितेंद्र भावे यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नाशिककरांची काय भावना आहेत नक्की या कमेंटद्वारे कळवा। असे अनेक नवीन विषय बघण्यासाठी जागर जनस्थान YouTube आणि Facebook चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। केंद्र शासनाने वाहन चालकांसाठी केलेल्या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जातोय। टँकर आणि ट्रक चालकांनी विरोध दर्शवल्यामुळे सर्व टँकर चालकांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। या संपाचा इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते। इंधन वाहतूक ठप्प होऊन इंधनाचा तुटवडा होणार असल्यामुळे नाशिक शहरात सर्वच पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मात्र इंधन तुटवडा झाला तर संपूर्ण राज्यात चक्काजाम होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे दैनंदिन कामांसाठी लागणाऱ्या वाहनात पुरेसा इंधन साठा असावा यासाठी सध्या नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करताय। नाशिक शहरात देखील अनेक पेट्रोल पंपांवर शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। त्यामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोलीस नाईक दीपक सुधाकर केदारे यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। मंगळवारी दसक येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी ग्रामीण पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली आहे। केदारे हे 2007 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते। दरम्यानच्या काळात त्यांनी येवला शहर पोलीस, इगतपुरी शहर पोलीस म्हणून कामगिरी देखील बजावली होती। सध्या ते महामार्ग पोलीस पिंपळगाव गावठाण येथे कार्यरत होते। 31 डिसेंबरला मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय। दुसऱ्या दिवशी घराचे दार न उघडले गेल्यानं त्यांच्या मृत्यूचा उलगडा झालाय। घरात ते एकटेच असल्याचं सांगण्यात आलं होतं। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे। पोलीस नाईक दीपक केदारे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। केदारे हे नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते। केदारे यांचं निधन झाल्यानं नाशिक ग्रामीण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जाते। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही ट्रक चालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्राच्या नव्या धोरणाविरोधात मुंबई आग्रा महामार्गावर चालकांचा रास्ता रोको आंदोलनाचा पेचरा पाहायला मिळतोय। अडगाव ट्रक टर्मिनल जवळ मोठ्या प्रमाणात मोठ्या वाहनांची अडवणूक केली जाते। घटनास्थळी तात्काळ अडगाव पोलीस देखील दाखल झाले। परिसरात वाहतूक कोंडी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते। केंद्राच्या नव्या धोरणाविरोधात ट्रक चालक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई आग्रा महामार्ग देखील या ठिकाणी अडवण्यात आल्याचं पाहायला मिळत असून मोठ्या प्रमाणात मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक।
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. केंद्र सरकारने वाहतूकदारांसंदर्भात घेतलेल्या निर्णयासंदर्भातील मोठ्या प्रमाणात राज्यभर त्याचे पडसाद पडू लागले आहे. खासगी वाहतूकदारही या संपात सहभागी झाले आहे. केंद्र सरकारच्या जाचक कायद्याचा खासगी वाहतूकदारांकडून देखील निषेध व्यक्त केला जातो. या संपूर्ण परिस्थितीवर आमचे प्रतिनिधी देवीदास जाधव यांनी थेट चांदवड येथील अनेक वाहतूकदारांचा आढावा घेतलाय. बघूया. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड महामार्ग चौफुली आणि या महामार्ग चौफुलीवरून चांदवड ते नाशिक या मार्गावर काळी पिवळी व्हॅन जी प्रवासी वाहतूक चालू असते ती वाहतूक कालपासून वाहन चालकांनी बंद केलेली आहे. याचं कारण असं की या शासनाने जो वाहन कायदा काढला आहे त्या वाहन कायद्यामध्ये जो ड्रायव्हर चालक जो आहे तो या वाहन कायद्यामध्ये बसत नाही, त्यांना ते परवडत नाही. त्यामुळे आज आपण या ठिकाणी आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत त्यांना आपण विचारणार आहोत. काय सांगाल दादा तुम्ही? आमचं म्हणणं हेच होतं, हा काळा कायदा जो शासनाने रद्द करायला हवा आहे, गोरगरिबांकडे 2 पावलं टाकायला पाहिजे. आमची हीच विनंती, बाकी दुसरं आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही. कारण की हे कायदा तुम्ही स्वयं काढलेला आहे. हा कायदा काही शासनाने बी काढलेला आहे आणि काही तुमच्या मार्फत असं काही निघत राहते काही काळे कायदे, असं काही असं तर सांगा मग. पण आमचे पोटभरीचे जे दुखणे आहे आम्हाला, हा 2 दिवस झालेले आज आमचे पोराबाळ उपाशी मरलेले, आमचं कुटुंबियाचा आमचा विषय आलेला आहे. म्हणजे तुम्ही फक्त शासनाने फक्त काहीतरी कलमा काढायच्या आणि हेच करायचं आहे, बसायचं का? मग पुढचं आज तुमचा कायदा जो आहे ते लागू आहे ते ठीक आहे, पण आमचं पुढचं ड्रायव्हर भाऊ आहे याचा विचार करावा. यांनी 8 तास आम्ही काम करावा, त्यांनी शासनाने आम्हाला पगार द्यावा. चालकांचं म्हणणं आहे आमचा पण शासनाने काहीतरी विचार करावा. या संदर्भात वाहन चालकांनी या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया मांडली आहे. आणखी चालक आहे, काय सांगाल दादा तुम्ही? सरकारने जो काळा कायदा काढला आहे तो त्वरित मागे घ्यावा. आम्ही टॅक्सी युनियनवाले, आम्ही ड्रायव्हर लोक आहे सर्व, आज आम्ही सर्व आमच्या गाड्या उभ्या करून रस्त्यावर आलेलो आहे. तर लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा. आमच्या टॅक्सी युनियनचा पाठिंबा आहे ट्रक सर्व चालक संघटनेला. जो कायदा काढलाय शासनाने त्याची तो तुम्हाला मान्य नाही? तो कायदा आम्हाला मान्य नाही आहे. जर असा कायदा असेल तर आम्हाला तो मान्य नाही. आम्ही लवकरात लवकर रद्द करावं, नाही तर आम्ही सर्व गाड्या रस्त्यावर उभ्या करू आणि सर्व चक्का जाम करू. या ठिकाणी काही संघटनेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या सोबत आपण काय बोलणार आहोत. दादा काय सांगाल तुम्ही? या काळेपिळे व्हॅनवाल्यांनी कालपासून गाड्या उभ्या केलेल्या आहे, त्यांना हे परवडत नाही, जो कायदा काढला त्यामुळे काही चालत नाही, काय सांगाल आपण? परवडत नाही म्हणजे आता बघा, आपल्या भारताचा सर्वात प्रथम एक शिपाई म्हणून आमचा शिपाई हा पूर्ण देशाला सांभाळतो. दुसरी गोष्ट, शेतकरी वर्ग आमच्या देशाला पाहिजे ते पुरवतो. तसंच हा एक ड्रायव्हर म्हणून, ड्रायव्हर हा आपल्या देशाचा एक कणा आहे. हा सगळीकडे इकडून तिकडे इकडे ने आण करत असतो. प्रत्येक गोष्टीची आम्हाला जे आम्हाला जीवनावश्यक वस्तू आहे ते आपल्याला पुरवतो. आणि शासनाने त्याचा विचार करून ड्रायव्हरबद्दल आपुलकी दाखवली पाहिजे. हा जो कायदा यांनी बनवलेला आहे हा बिलकुल चुकीचा आहे. यांनी हे केलेला कायदा हा रद्द केला पाहिजे. कारण त्याच्या मागचं असं आहे तर ड्रायव्हरकडे जर 10 लाख रुपये असते तर तो दुसऱ्याची नोकरी कशाला करेल? आणि जर 10 वर्ष जर त्याला शिक्षा झाली तर त्याच्या घरच्यांचं व त्याच्या परपंचाचं काय होणार? याकडे लक्ष घालून शासनाने तो कायदा रद्द करावा. यांनी शासनाच्या विरोधात सांगितलं की जो काळा कायदा काढला, जो वाहन चालकांचा जो कायदा काढला तो त्वरित बंद करावा. या संदर्भात एक चालकचे संघटनेचे काही नेते मंडळी आले आहेत, त्यांना पण आपण विचारणार. काय सांगाल? हा जो कायदा केलेला आहे, काळा कायदा म्हणता येईल ना, या कायद्याने खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे पूर्ण देशावर आणि आमच्या ड्रायव्हर लॉबीवर आणि आमच्या वाहतूक व्यवसायावर. वाहतूक ड्रायव्हर हा ज्याच्याकडे लायसन आहे 2 व्हीलर पासून तर ट्रेलरपर्यंत हा सर्वांना कायदा लागू आहे. त्यामुळं आम जनतेने पण हे लक्षात घेणं गरजेचं आहे का आपल्याकडून बी 2 व्हीलरवरून बी ॲक्सिडेंट झाला तरी पण त्याला हिट अँड रन हाच कायदा लागणार आणि 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा. हा जो कायदा लोकसभेत पास झाला आहे, अजून तो राज्यसभेत पास होणं बाकी आहे. पण लोकसभेत जो पास झाला तो राज्यसभेत पास होऊ नये आणि लोकसभेतच तो वापस व्हावा यासाठी आमची संघटना प्रयत्नशील आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, आपले
चीफ मिनिस्टर शिंदे साहेब यांना सर्वांना आम्ही लेखी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हाधिकारी यांना सर्वांना आम्ही संघटनेतर्फे सांगितलेलं आहे. आमच्याद्वारे कोणताही बंद नाही, पण आमच्या ड्रायव्हरांनी स्वतः स्वयंघोषित स्टेअरिंग छोडो आंदोलन कालपासून चालू केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तालुका लेवल, जिल्हा लेवल, सर्व ठिकाणी. आणि त्यांना आमच्या संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे. कोणत्याही नागरिकांची गैरसोय होऊ नये एवढं आव्हान आम्ही आमच्या सर्व ड्रायव्हरांना केलं आहे. आणि त्यांनी स्वयंघोषित संप केला आणि ते स्टेअरिंग धरायला तयार नाही आहे. कारण त्याचं मुख्य कारण म्हणजे आमचा जो हा प्रवर्ग आहे हा एकदम छोट्या कॅटेगरीतला आणि गरीब लोकांचा प्रवर्ग आहे. ते रोजचे 200, 300, 500 रुपये कमावणारे लोक आहे. आणि एखाद्या वेळेस त्यांच्याकडून चुकून अपघात झाला आणि जर त्यांच्यावर केसेस झाली तर ते 7 लाख रुपये कुठून आणणार? बरं, 7 लाख रुपये सोडा, पण 10 वर्षाची जी सजा आहे ती सजा जर त्यांच्यावर झाली तर बाकी त्यांच्या परिवाराचं काय? हे सरकारने विचार केला नाही. कोणत्याही आमच्या संघटनेशी, सर्व ऑल ओव्हर इंडियातल्या संघटनेशी विचार विनिमय करून हा कायदा पारित करणं गरजेचं होतं. कोणताही विचार विनिमय न करता हा कायदा हुकुमशाहीप्रमाणे हा लोकसभेत पास केला. त्या कायद्याचा आम्ही एकदम तीव्र विरोध करतो. आणि हा कायदा जर रद्द नाही झाला तर आम्ही संघटना आणि आमचे सर्व ड्रायव्हर मालक हे सर्व रस्त्यावर येतील. आणि सरकारला आमचं जे करायचं, आम्हाला जेल भरो आंदोलन म्हणा, काय म्हणा, तुमच्याकडे प्रशासन यंत्रणा कमी पडेल एवढी आम्ही खात्री देतो. आम्ही फक्त 4 तासामध्ये देश बंद करू शकतो एवढी आमच्या ताकद आहे. ही सरकारने आमची ताकद ओळखून घ्यावा आणि सरकारने हा काळा कायदा रद्द करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांदवड या ठिकाणी असलेले काळे पिवळे व्हॅनचे चालक यांनी स्वतःहून या ठिकाणी कालपासून गाडीवर जाण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. यासाठी की शासनाने जो काढलेला कायदा आहे तो त्वरित बंद करावा अशी यांची मागणी आहे. चांदवडवरून जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. तहसील कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार चालतो हे जगजाहीर आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी यांचे शिक्के जर नागरिक स्वतःच्या हाताने मारून घेत असतील तर हो, हे घडतंय. आणि तेही नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात. नांदगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू आहे. पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड यांचे रेट फिक्स असून राजकीय नेत्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर काम सुरू असताना मात्र आता अजब घटना या बघायला मिळत आहे. नांदगाव तहसील कार्यालयात एक महिला व एक तरुण स्वतःच्या हाताने पिवळ्या रेशन कार्डवर शिक्के मारताना दिसून येत आहे. जर नागरिक स्वतःच्या हाताने शिक्के मारत आहेत तर यांच्याकडे शिक्के आलेच कसे? आणि जर सर्वसामान्य माणसांकडे शासकीय शिक्के आहेत तर मग पुरवठा अधिकारी व तहसीलदार हे करताय तरी काय, असा सवाल आता उपस्थित होतोय. महसूल विभागात अक्षरशः लूट सुरू असून अनेक शासकीय काम हे काही नेत्यांच्या घरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार बघायला मिळतोय. प्रशासकीय यंत्रणा देखील जबाबदार आहेत का? याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का? या घटनेची चौकशी होईल का? असा सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला बस स्टँड समोरील भारत सीड्स या कृषी सेवा केंद्रात 1 जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाच्या मागील भागात जाऊन पत्रा वाकवून चोरट्याने थेट दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील रोख रक्कम अंदाजे 10,000 रुपये तर चोरी करत दुकानातील सामानाची नासधूस केली आहे. हा संपूर्ण प्रकार सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानदारांच्या लक्षात आलाय. मात्र या संपूर्ण चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. या संदर्भात येवला शहर पोलिसांच्या माध्यमातून देखील तपास सुरू आहे. या चोरीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा या येवला शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखरे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कालपासून सुरू असलेला टँकर ट्रक चालकांचा संप अखेर मिटलाय. आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मनमाडला येऊन पानेवाडी येथील प्रकल्पात चर्चा केली असताना ट्रान्सपोर्टर व चालकांसोबत ही चर्चा करून त्यांनी अडीअडचणी जाणून घेत लवकरात लवकर केंद्राकडे या संपूर्ण अडीअडचणी सांगून त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिलं. अखेर ट्रान्सपोर्टवर चालकांनी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन हा संप मागे घेतलाय. ड्रायव्हर्स आणि ट्रान्सपोर्टर आणि त्यांचे प्रतिनिधी इथे उपस्थित होते.
पोलीस प्रशासनातर्फे माननीय SP साहेब आणि जिल्हा प्रशासनातर्फे मी इथे होतो. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचे पॉईंट्स होते ते आम्ही बरोबर बसून ऐकून घेतले. त्याच्यानंतर आम्ही आमच्या जे समज होती, जे आम्हाला जे कळलेलं आहे आता, जे विषय त्यांचे होते ते समजून सांगण्याच्या आणि प्रशासनाला किंवा केंद्र शासनाला ते जे त्यांची मागणी आहे किंवा त्यांचे संशय आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसा मांडले जातील त्याबद्दल त्यांना आश्वासन दिलेलं आहे. ते आता काम करण्यासाठी तयार झालेले आहे. आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे परत की जसा शिस्तपणे आणि त्यांनी आता सहकार्य केलेलं आहे तसाच आता ते कामावर सुद्धा खूप शिस्तपणे जातील आणि काम सुरू. इंधन पुरवठा आतापासून सुरू झालेला आहे असं म्हणायला काय हरकत? हां, सुरू झालं. आणि त्याच्यासोबत माझी हेच विनंती सर्व लोकांना सुद्धा राहील की आपण आता पॅनिक करू नका. हे म्हणजे जे काल पण खूप मोठी रांगे होती तसा करू नका. आता ते व्यवस्थित होणार आहे. विदिन 24 आवर्स हे जे आहे आपला जसा पूर्वीसारखं होतं तसा प्रकारचा सप्लाय आणि जे तिकडे आहे पेट्रोल पंपावर सप्लाय, जे बाकी कन्झ्युमरसाठी सप्लाय असते ते चालू होतील. आणि आपण म्हणजे सर्व लोकांनी यामध्ये काही पॅनिकच्या हे करू नये. सर, पण यामध्ये जर आपण बघितलं तर म्हणजे यांच्या नक्की काय मागण्यात आहे? 3 बैठका झाल्या त्यांनी कुठल्या नक्की मागण्या होत्या आणि आपण काय नक्की त्यांची 2 ते 3 मागणी होती. पहिली मागणी तर त्यांची होती जे आता केंद्र शासनाकडे जे हे आहे नवीन जे संहिता आहे, दंड संहिता आहे, त्यामध्ये 1-2 सेक्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर्सला असं वाटत होता की हे थोडं अन्यायकारक आहे असं त्यांना वाटले किंवा त्यामध्ये काही गैरसमज आहे. तर आम्ही त्यांना इथे सांगितलेलं आहे की त्या विषयाबद्दल जे त्यांची गैरसमज आहे किंवा हे त्याच्यासाठी आणखी एक वर्कशॉप घेतला जाईल. त्यामध्ये त्यांचे प्रतिनिधी किंवा कोणी इच्छुक असेल ते ह्या विषयाबद्दल चर्चा करतील. त्यांना बरोबर सांगितलं सुद्धा जाईल की ह्यामध्ये काय हेतू आहे, त्याचा अर्थ काय आहे. कधी कधी जे कायदा असते त्यामध्ये थोडीशी म्हणजे इंटरप्रिटेशनमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा असं वाटत असेल ते वर्कशॉपच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना हे पण करू. त्यांचे जे गलतफहमी आहे किंवा त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग आहे ते पण हे करू. आणि दुसरा त्यांच्या होतं केंद्र शासनाकडे पाठवू, जे त्यांची अडचणी आहे ते आम्ही आजच लगेच ते शासनाकडे पाठवू. इंधन पुरवठा करत असताना येणाऱ्या अडचणींसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी देखील या संदर्भात वाहतुकीस अडथळा येणार नाही याची खबरदारी घेणार असल्याची माहिती अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली आहे. आंदोलन हा कंटिन्यू राहावा तर ते हल्ला करू शकतात. त्यामुळे पोलीस प्रोटेक्शन कसं आपण करणार? सगळे जे ट्रान्सपोर्टर्स आणि चालक आहेत त्यांना ही गोष्ट समजावून सांगण्यात आलेली आहे. आता त्यांनी काम करायचं मान्य केलेलं आहे. टँकर जे आहेत ते आता फिलअप होऊन आपापल्या ठिकाणी रवाना होतील. थोडीशी भीती त्यांना अशी आहे की मार्गामध्ये कुठं त्यांना काही अडवून काही गैरप्रकार होऊ शकतील का, या संदर्भामध्ये मी स्पष्ट करू इच्छितो की सकाळपासूनच आम्ही याच्यामध्ये संपूर्ण जे आपले हायवेज आहेत आणि रस्ते आहेत त्याच्यावरती पेट्रोलिंग ठेवलेली आहे. आमच्याकडे असं कुठलंही स्पेसिफिक इनपुट नाही, तरी देखील आम्ही याची पूर्णपणे काळजी घेतोय आणि कुठलीही जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला काही अडथळा होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेतो. थँक्यू सर. मात्र अखेर जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अखेर हा इंधन पुरवठा सुरू होण्यास मदत झाली आहे. मात्र तात्काळ या वाहतूकदारांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार हे देखील बघणं आता पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे. जागर जनस्थानसाठी अमित शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवल्यात नायलॉन मांजेमुळे 7 वर्षाचा मुलगा हा गंभीर जखमी झाला. येवल्यातील अनेक ठिकाणी बंदी असलेला नायलॉन मांजा हा सर्रास विक्री होतोय का काय असा प्रश्न आता सर्वसामान्य येवलेकर विचारत आहे. नायलॉन मांजामुळे गळा कापल्याने या लहान मुलाला तब्बल 40 टाके पडले. 1 जानेवारी रोजी येवला तालुक्यातील शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्यानं एका 7 वर्ष चिमुरड्याला तब्बल 40 टाके पडले. मल्हार नितीन राऊत असं या 7 वर्षाच्या बालकाचं नाव आहे.
मल्हार हा आपल्या आजोबासोबत अंकाई चांदगाव या रस्त्यानं येत असताना कटलेल्या पतंगीचा मांजा मोटरसायकलवर अडकून त्याच्या गळ्यात अडकल्यानं मल्हारच्या मानेपासून गालापर्यंत तब्बल 40 टाके पडले। यामुळे हा मल्हार या ठिकाणी गंभीर जखमी झाला। अनेक ठिकाणी त्याचे टाके हे खोलवर गेल्यानं त्याचा जीव देखील जाऊ शकला असता अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केल्यानं त्याचा जीव मात्र वाचलाय। परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर आता सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। या संदर्भात संबंधित डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे। मल्हार नितीन राऊत म्हणून एक 7 वर्षाचा मुलगा आहे, ज्याला मांजा लागल्याने त्याचा डाव्या गालाला जबड्याच्या हाडाच्या लेवलला आणि मानेला मोठी जखम झाली आहे। ऑलमोस्ट त्याला अराउंड 40 टाके पडले आहेत आणि ती बरीच खोल आणि खराब जखम आहे। तर हे एकदम धारदार मांजामुळे झाले आहे। म्हणजे वर्षाचा पहिलाच दिवस या मुलासाठी बराच त्रासदायक ठरला। तर आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्वांना अशी विनंती करतो, आवाहन करतो की मांजाचा वापर, नायलॉन मांजाचा वापर टाळायचा आहे। शासनाकडून नायलॉन मांजा बंदीचा फक्त देखावा केला जात असून येवला शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी नायलॉन म्हणजे चोरी छुपी विक्री सुरू आहे। संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी छापेमारी करून या नायलॉन मांजावर विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य येवलेकर करत आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। टँकर ट्रक चालकांसोबत मनमाडच्या पाणीवाडी येथे दुसरी बैठकही निष्फळ ठरली आहे। प्रशासनासोबत झालेली बैठक ही निष्फळ ठरल्याची बातमी समोर आली आहे। टँकर ट्रक चालकांसोबत मनमाडच्या पाणीवाडी येथे इंधन प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासनासोबतची ही दुसरी बैठक होती। मात्र ती देखील निष्फळ ठरल्याची बातमी समोर आली आहे। अधिकाऱ्यांनी चालकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केलाय। मात्र जोपर्यंत नवीन कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या निर्णयावर सर्व चालक ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। संपामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अनेक ठिकाणच्या प्रकल्पातून राज्यांच्या वेगवेगळ्या भागात केला जाणारा इंधन पुरवठा हा देखील ठप्प झालाय। काही वेळात नाशिकचे जिल्हाधिकारी नाणेवाडीला भेट देऊन चालकांसोबत बैठक घेणार आहे अशी देखील माहिती समोर येते। मात्र केंद्र सरकारनं जो मोटार वाहतूक कायद्याचा जो निर्णय घेतलाय त्याविरुद्ध कालपासून ट्रक टँकर चालकांनी आंदोलन सुरू केलंय। आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून पुढील पोलीस प्रशासन, तहसीलदार यांच्यासोबत सुरू असलेली दुसरी बैठक ही निष्फळ ठरली असून सर्व चालक हे संपावर ठाम आहे। त्यामुळे अनेक भागात इंधन तुटवडा जाणवतोय। ज्या ठिकाणी इंधन शिल्लक असून त्या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जर संप लांबला तर अजून मोठ्या प्रमाणावर इंधन तुटवडा होऊ शकतो अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। पिण्याचे पाणी शुद्ध आणि निरोगी बनवण्यासाठी आजच खरेदी करा आरो प्युरिफायरला तुमच्या जवळच्या दुकानातून, म्हणजेच दिनेश सेल्स ॲड सर्व्हिस इथून। तर वाट कसली बघताय, आजच संपर्क करा आरो प्युरिफायर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा येथील अधिकृत गेट सर्व्हिस व विक्रेते दिनेश साबळे यांना। येथे तुम्हाला योग्य दरासोबतच गुणवत्तापूर्ण सर्व्हिस देखील मिळते। तर लगेच संपर्क साधा या क्रमांकावर 95 79 21 79 79। आमचा पत्ता यशोमया पॅलेस, अभिनव हायस्कूल जवळ, भडगाव रोड, चाळीसगाव। टोपला दिनेश साबळे। तसेच सर्व ग्राहकांना आणि चाळीसगाव, भडगाव, पाचोरा वासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक दिनेश साबळे, दिनेश सेल्स अँड सर्व्हिसेस, चाळीसगाव। भडगाव येथील कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यानं 4 जानेवारीपासून जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचं पुंडलिक सोनवणे व प्रभाकर कोळी यांनी निवेदनात म्हटलंय। कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण बसण्याचा कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिलाय। मला दोन महिन्याचं अल्टिमेट दिलं होतं, तुम्ही त्याचं पालन न केल्यामुळे आम्ही आज तुम्हाला निवेदन दिले व 4 तारखेपर्यंत जर सरसकट तुम्ही आम्हाला टोकरे कोळी जमातीचं सर्टिफिकेट नाही दिलं तर 4 तारखेपासून आम्ही आमरण अन्नत्याग उपोषणाला, मी पुंडलिक सोनवणे व प्रभाकर कोळी आम्ही दोघं जण
4 जानेवारीपासून आमरण अन्नत्याग उपोषणाला बसणार आहोत. जय हिंद, जय वाल्मिकी. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये त्यांनी 4 जानेवारीपासून अन्नत्याग आमरण उपोषण करेल. जर कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कोळी समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचं देखील यावेळी समाजसेवक पुंडलिक सोनवणे यांनी म्हटलंय. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. या बातम्यांसह घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. कसगाव तालुका भडगाव या ठिकाणी अक्षदा कलशाचं आगमन झालं असता कसगाव जुने गाव या ठिकाणून सायंकाळच्या सुमारास भव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अयोध्या या ठिकाणी भगवान श्रीराम यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्यानं अयोध्या या ठिकाणून गावोगावी निमंत्रणाच्या अक्षदा कलश पाठवले जात आहे. प्रत्येक गावात अक्षदा कलशाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. या ठिकाणी देखील कसगाव या ठिकाणी देखील सर्व गावकरी समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहानं या कलशाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी गावकरी व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळालं. सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष देखील पाहायला मिळत होता. शोभायात्रेत मोठ्या संख्येनं परिसरातील सर्व नागरिक यांनी आवर्जून उपस्थिती लावल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे आणि मराठा समाजाचा संकल्प तोच आहे, स्वतःचे पोरं मोठे करणे. त्याच्यासाठी मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही. ते शेवटचं आणि पहिलं आंदोलन आरक्षण मिळवायचं. चंद्रकांत पाटील म्हणाले आणखी 1 वर्ष आरक्षण मिळणं कठीण आहे, 1 वर्ष लागू शकतं, शक्य नाही असं म्हणाले. बरोबर आहे त्यांचं. 50 वर्ष लागू शकते. दादा म्हणल्यावर तिथं काय बघायचं, मराठ्यांचं कल्याण व्हायला. आणि आम्ही ते आरक्षण मागितलंच नाही. आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे, हे आता सिद्ध झालंय. महाजन साहेबांनी सांगितलं होतं, आम्ही 4 दिवस वेळ दिलता. त्यावेळेस ते म्हणले 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर त्याला आधार लागत, पुरावे लागत. 54 लाख पुरावे मिळाले. मराठा आणि कुणबी एक असलेल्याचा आधार घ्यायचा आणि कायदा पारित करायचा 2 घंट्यात होऊ शकतो, करायचा असला तर. नसेल करायचं तर मुंबईत आम्ही मराठी येणार आणि आरक्षण घेऊनच वापस येणार. मराठी आता घरी थांबणार नाहीत. ते सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाविषयी चंद्रकांत दादा बोलले असतील. ते आरक्षणाची मागणीच मराठींची नाही, कारण ते टिकल का नाही टिकल हा संभ्रम आहे. कारण इंद्र साहनी जजमेंट सांगतं की 50% वर गेल्यानंतर टिकणार नाही. आम्ही ती मागणी केलीच नाही. 50%च्या आतमध्ये ओबीसी आरक्षणात मराठा आहे. आम्ही इथं असताना आमची जमीन बीडमध्ये आहे उदाहरणार्थ, आम्हाला 200 किलोमीटर कशाला देत आहे? आम्ही इथं आहेत, आम्हाला इथंच पाहिजे. ते आम्ही घेतोय का नाही विचारनंतर बघा. चलो, धन्यवाद. अयोध्येला तुम्ही जाणार आहेत का? राम मंदिर हे बघा, तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस, तो दिवस. आंदोलन हे खूप दिवसापासून आहे, खूप 4-5 महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे. आम्ही 20 तारीख धरली. 18 तारखेपर्यंत सरकारने 144 मुंबईत लागू केला म्हणून 20 तारीख आम्ही मराठ्यांनी धरलेली. आम्ही इथे साजरा करू शकतो आनंद, कारण मनात असायला लागतं. तिथं गेला एखादा शेतकरी, एखाद्याची भावना महत्वाची. त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो. आपण उठल्यावर रोज सगळे रामरामच करतो. आम्ही 20ला निघणार आहेत मराठी घराघरातली. आम्ही रस्त्याने आनंद मराठी व्यक्त करू, नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ. प्रभू रामचंद्राला काय साकडे घाला तुम्ही? काय केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं
आरक्षण लवकर मिळावं, कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे, मराठाही अन्यायाच्याच विरोधात संघर्ष करतोय. मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही अन्यायाच्याच विरोधात लढतोय. आम्ही मराठे राम मंदिराला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती. आता इथंच साजरा करू 22 तारखेला, आनंद इथंच व्यक्त करू आम्ही. पण आम्ही आरक्षण आता घेणार. आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून, चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून, मराठ्यांना आता नका घरी राहू. पोरं मोठे करायची एवढीच वेळ आहे. शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं, होऊन जाऊ द्या एकदा शेवटचं, पण शांततेत मुंबईला चला. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अखंड हरिनाम सप्ताह महत्वाचा आहे. संत येती घरा तोची दिवाळी दसरा, अशी आपली सगळ्यांचीच मनस्थिती झालेली आहे. कारण संत इकडे आहेत, वारकरी समोर आहेत, सगळंच वातावरण अतिशय भावनामय मंगलमय झालेलं आहे. आणि आपल्या मराठी संस्कृतीचा वैभव असणारा हा वारकरी संप्रदाय हा जीवनातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून ईश्वर भक्ती शिकवतो, समाज प्रबोधन करतो. गावागावामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला वाईट चालीरीतीकडून सन्मार्गाकडे आणण्याचं काम करतो, त्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करतो, त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून कीर्तनकाराचं फार मोठं महत्त्व आपल्या या महाराष्ट्रात आहे आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्या मनात देखील आहे. आणि तो सांगतो, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, अशी शिकवण देखील हा कीर्तनकार देतो. याच विचारातून दैनंदिन जीवनात सुखी हरिनाम येण्यासाठी, मुखी आपल्या सगळ्यांच्या हरिनाम येण्यासाठी खऱ्या अर्थाने हे हरिनाम सप्ताह गावोगावी आपण आयोजित करत असतो. मला आठवतंय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सोबत आम्ही जायचो आणि कुठलाही अखंड हरिनाम सप्ताह ते कधी चुकवत नसायचे. अगदी आवर्जून ते उपस्थित राहायचे आणि ते आम्हाला सांगायचे, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण करण्याची संधी आपल्या नागरिकांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मिळत असते. त्याचे विचार बदलत असतात, चांगले विचार तो आत्मसात करत असतो, वाईट विचार सोडत असतो. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्त्याची आवश्यक ही काळाची गरज आहे. आणि म्हणून या सप्त्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला आहे. या परंपरेला अनुसरून आज कोकणातील वारकरी मंडळींच्या पुढाकारातून हा आनंद सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. कालच इंग्रजी कॅलेंडरच्या प्रमाणे नवीन वर्षाला सुरुवात झाली. वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन वर्ष चांगलं जावो, सुखाचं जावो, समृद्धीचं जावो, आनंदाचं जावो, आरोग्याचं जावो, अशा शुभेच्छा मी कालच आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आपल्या जनतेला दिल्या. पण देव दर्शनासाठी देखील मंदिरामध्ये सगळीकडे खूप मोठी गर्दी पाहिली. त्याच्या आवश्यक असतो अशी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही जरी समाजकारण, राजकारण करत असलो, कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्री, कोणी मुख्यमंत्री असला तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते सर्वात वरती आहे. ही भावना आमच्या मनामध्ये आहे. कारण संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आपल्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते देशासाठी, राज्यासाठी काही ना काही आपण देणं लागतो, या भावनेने आपण काम करत असतो.
मी नेहमी सांगतो, मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय देणार आहे, मी माझ्या देशाला काय देणार आहे, हा विचार प्रत्येकाने मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. आणि म्हणून आज संतांनी केलेल्या प्रबोधनामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचं तारतम्य महाराष्ट्र नेहमीच बाळगत आहे. आणि म्हणून आज आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुण वर्गाचा डोळस सहभाग आशादायी वाटतो. नितीन कुठे आहे? छोट्या कागद होत्या नितीन राठोडकडे. देव, देश आणि धर्म जपणारी पिढी आपण तयार करत आहोत याची खात्री या प्रतिसादातून मिळते आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे 22 जानेवारीला इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी अशी घटना घडती आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर होतंय. जय श्रीराम, जय जय श्रीराम. प्रभु रामचंद्र की, पवन सुत हनुमान की. आणि म्हणून आज आपल्याला एवढंच सांगतो, देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या लाखो करोडो राम भक्तांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा आणि त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं आणि आपल्या तमाम सगळ्यांचं स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण करताय. त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने, या महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून बाकी है हो जाएगा रुको. आणि म्हणून या ऐतिहासिक महापर्वाचे आपण सगळे साक्षीदार असणार आहोत. या सोहळ्यानिमित्त राज्यभरामध्ये देखील जणू रामनामाची दिवाळी साजरी होतीये आणि सगळीकडे दिवाळी साजरी देशभरात होणार आहे. अतिशय मोठा भव्य दिव्य सोहळा अयोध्येत होतोय. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाच्या मनात विराजमान असणारे भगवान श्रीराम हक्काच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. या घटनेचं स्वागत आपण सर्वांनी उत्स्फूर्त केलेलं आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजी प्रत्येक हिंदूच्या हृदयातील इच्छा पूर्ण करत आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला मी सांगतो, तुमच्या मनातलं सरकार 1.5 वर्षापूर्वी स्थापन झालं. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सगळ्या सणांवरच्या बंद्या दूर केल्या, सगळे बंदी हटवली. निर्बंध मुक्त वातावरणात आपले सण साजरे होऊ लागले. त्याचे आपण सगळे साक्षीदार आहात. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, राज्यातल्या पुरातन मंदिरांचा देखील आपण वारिंगे महाराज त्याचं आपण संवर्धन करतोय, तीर्थक्षेत्रांचा विकास करतोय. जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय. आणि म्हणूनच अंबरनाथ इथलं प्राचीन मंदिर शिव मंदिर आहे. खासदार त्याचा पाठपुरावा करत असतात. 138 कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले आहेत. पंढरपूरचा देखील लाखो वारकरी तिकडे जातात. पंढरपूरचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी सरकारकडून कुठेही पैसे कमी पडणार नाहीत.
ही ग्वाही देखील या ठिकाणी देतो. आपल्या मनातलं पंढरपूर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करू. आणि म्हणून वारकरी संप्रदाय आपली जी काय भक्ती आपण आषाढी आणि कार्तिकीला लाखोंच्या संख्येने आपण जाता त्याची जाणीव सरकारला आहे. आणि म्हणून राज्यातली जी जी काही ठिकाणं आहेत ती आपण सगळी करूया. त्यांना आपल्याला जेवढं काही निधी देता येईल तेवढं देऊ. मगाशी आपले आचार्य शास्त्री महाराज यांनी काही सांगितलं, वारिंगे महाराजांनी देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या कथोरेजींनी पण संगम तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील विनंती केली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, कुठेही काही कमी पडणार नाही. सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे, त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही. मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहीत आहे. या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो. हा त्याचाही आनंद आपल्याला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष होत नव्हत्या त्या न बोलता देखील या तुमच्या मुख्यमंत्र्याने करून दाखवलेल्या आहेत. शिवप्रताप दिन आठवा. प्रतापगडाचा इतिहास आपल्याला माहित आहे. तिथं देखील काहीतरी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होती. कोणी धाडस करत नव्हतं, परंतु धाडस करण्याची हिंमत दाखवावी लागते. आणि ती बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी मला शिकवण दिलेली आहे. त्यामुळे मी कुठेही मागे राहणार नाही. आपल्याला एकच सांगतो, आपल्या मनातल्या भावना मला माहीत आहेत. आणि आजच्या या सर्व वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मी शुभेच्छा देत असताना मी एवढंच आपल्याला वारिंगे महाराज आपल्याला आणि आपल्या सर्व वारकरी बांधव भगिनी संप्रदायाला एक विनंती करू इच्छितो. या राज्यामध्ये आपण समाज प्रबोधनाचं काम करता, गावागावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मनं वळवता, लोकांना दिशा देता, त्यांना चांगले त्यांचे विचार देता, वाईट विचार दूर लोटण्यासाठी मनातून काढून टाकण्यासाठी मार्गदर्शन करता. माझी आपल्याला विनंती आहे. मी या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी एक टास्क फोर्स आम्ही बनवला आहे. त्याचं पुनर्गठन आपण करतोय. मला आपल्याकडून अपेक्षा आहे की ज्या ज्या भागामध्ये आत्महत्या होत आहेत त्या भागात देखील आपली कीर्तनं, आपले प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह झाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या मनात परिवर्तन आणलं पाहिजे. त्यासाठी शासन म्हणून जे जे काही जबाबदारी आहे त्या मी घ्यायला तयार आहोत. एक जरी आत्महत्या आपण कमी करू शकलो तरी सुद्धा सार्थक आहे. त्याच्या मागे त्याचा परिवार असतो, कुटुंब असतं, समाज असतो. आणि म्हणून माझी नम्र विनंती, आव्हान आहे की जग मोठं आहे आणि म्हणून आपल्याला चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण देखील एक कार्यक्रम त्याचं नियोजन करा, एवढी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप आयोजकांना शुभेच्छा देतो.
मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. खासदार मला म्हणाल्याप्रमाणे की इथे तर त्याच्यापेक्षा खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम पाहायला मिळाला. मला सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि व्यासपीठावर मंच पे बैठे हुए सभी साधु संतों को मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ और आपका भी फिर एक बार स्वागत करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. गेली 2 वर्षापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने काम करत असताना सातत्याने आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगचा विषय असेल, मिसिंग केसेस असतील आणि महिला अत्याचाराच्या केसेस असेल याबाबत सर्वे करत असतो. हरवलेल्या व्यक्तींचा विभाग यांच्याकडून दर महिन्याला त्याचा आढावा घेत असतो आणि त्याच्यासाठीच्या उपाययोजना अवलंबन करत असतो. यामध्ये ऑपरेशन मुस्कान हे राज्य महिला आयोगाने सातत्याने पाठपुरावा करून सुरू केलेल्या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि यामध्ये मिसिंग केसेस ज्या आहेत त्या सापडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे. या सगळ्या घटना जर पाहिला तर एनसीआरबीचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी एकत्रित करत राज्यातून मिसिंग होणाऱ्या महिला आणि त्यांचा शोध तपास करत असताना त्या काही यंत्रणेमध्ये आपल्याला त्रुटी आढळत असेल तर त्यामध्ये दुरुस्त करून काय करता येईल याच्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली. यामध्ये आम्ही आता मिशन ई सुरक्षा असेल, सायबर सुरक्षा असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचे हे उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवलेत. अधिवेशनाच्या काळामध्ये प्रथमच राज्य महिला आयोगाच्या वतीनं अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये नागपूरला मिशन ई सुरक्षा हे लोकप्रतिनिधींसाठी राबवलेला उपक्रम होता आणि तोच आता आम्ही राज्यभरात घेऊन जातोय. नागपूरमध्ये उपक्रम राबवल्यानंतर आता मुंबईमध्ये घेतोय, ठाण्यामध्ये घेतोय, ज्याच्या माध्यमातून कॉलेजवयीन तरुणींपर्यंत पोहोचता येईल, यंग जनरेशनपर्यंत पोहोचता येईल आणि खऱ्या अर्थाने ही सायबरची ओळख त्यांना करून देता येईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आकडेवारी येत असताना निश्चितपणे त्याची चाचपणी झालीच पाहिजे, पण ही आकडेवारी येत असताना त्याच्यावरती उपाययोजना करणं ही फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी राज्य महिला आयोग हे सातत्याने पाठपुरावा करतो. महिला धोरण आतापर्यंत येण्यानंतर अपेक्षित होतं, कारण 2013-14 शेवट चाललं होतं. यंदा असं कळतं की ट्रान्सजेंडर यांना त्यामधून वगळण्यात त्यांच्यासाठी बहुजन विकास हा पूर्ण एक वेगळा विभाग असेल जो त्या ठिकाणी कार्यरत असणार आहे. पण हिवाळी अधिवेशन संपलं, 10 वर्ष झाले, आता कोविड पण संपला, महिला धोरण घेणं अपेक्षित आहे. निवडणुकांच्या पूर्वी म्हणजे केंद्राने 31% आरक्षण दिलं, पण आपण एक न्यू पॉलिसी म्हणून राज्याने पुढे आलं पाहिजे याचा पाठपुरावा करतो. याच्यामध्ये महिला धोरण आता येतच आहे. याच्यामधील महिला धोरणामध्ये काय काय असेल हे आदरणीय दादा सातत्याने त्यांच्या भाषणामध्येही सांगतात आणि आपल्याशी चर्चा करताना सांगत असतात. या महिला धोरणामध्ये सर्वाधिक प्राधान्यक्रमाने महिलांच्या मातृत्वाला देखील सन्मान दिलेला आहे. ट्रान्सजेंडरचा विषय राहिला त्याच्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा करतो आणि मला महाराष्ट्राला सांगायला निश्चितपणाने आनंद वाटेल की गेले 2 वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करत होतो की ट्रान्सजेंडरसाठी आरोग्य सुविधा देत असताना एक स्वतंत्र विभाग असावा आणि म्हणून ससून हॉस्पिटल पुणे येत्या 5 तारखेला आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडरसाठीचं असलेल्या स्वतंत्र विभागाचं उद्घाटन होतंय. माझ्यासाठी ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. आयोगाने पाठपुरावा करत असताना त्यांच्यासाठी असणाऱ्या सर्व ऑपरेशनच्या मशिनरीपासूनच्या सुविधा असतील, मेडिकल्स असतील आणि त्याच्या सुविधा देण्यासाठीचा प्रयत्न या माध्यमातून झाले आणि ट्रान्सजेंडरला एक सन्मान देत असताना आम्ही तुमच्यासोबत आहोत सांगण्याचा प्रयत्न, एक सन्मानाची भूमिका या माध्यमातून देतोय. त्यांचे प्रश्न अनेक आहे याची कल्पना आम्हाला आहे, पण क्रमाक्रमाने हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. तुम्ही काल सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरती टीका करताना बोललात की अजितदादा पवार यांचं सहकार्य होतं म्हणून हे 2 नेते जे आहेत ते खासदार झालेले आहेत, परंतु तुमच्या विरोधी पक्षाकडनं तुमचाच इतिहास काढला जातो की 2012च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला मनसेच्या उमेदवारांसमोर अर्धी मतं मिळालेली होती, त्यामुळे तुम्हाला गेल्या 10 वर्षात तुमच्या पक्षाने का मोठं केलं? मी त्यावेळेस नवीन होते 2012च्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिल्यानंतर त्या इतिहास ज्यांनी काढलाय त्यांनी अजून थोडं पाठीमागे जाऊन अजून इतिहास काढावा. मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान 2 नगरसेवक अपक्ष म्हणून उभे राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती. पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणारं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाहीये. माझ्या इतिहासामुळे त्यांचे मताधिक्य वाढणारही नाहीयेत. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी इतिहास काढायचा प्रयत्न करतात किंवा जे त्यांच्या चेहऱ्यांना इतिहास काढायला सांगतात त्यांना माझी एक मनापासून विनंती आहे, एक मतदार म्हणूनही विनंती आहे
की त्यांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन कसं काम करता येईल, ते आपल्या भविष्याचा विचार करावा, माझ्या भूतकाळाचा विचार करायची गरज नाही. त्याच करता दौंडची आमदारकी देखील तुम्ही लढवलेली नाही, कारण की दादांनी 2 वर्षांपूर्वीच बोलून दाखवलेलं की सुप्रिया सुळे यांना दौंडमधून लोकसभेकरता जे मतदान आहे ते कमी झालेलं होतं, त्यामुळे तुम्ही दौंडची हा विषय नाही, कोणी काहीतरी संदर्भ लागत नाही या कुठल्या विषयाचा. दौंडचा विषय नाही, संदर्भ नाही, काहीतरी प्रश्न चुकतात ते तुम्हाला माहिती मिळताना थेट आव्हान दिलं तुम्हाला, नगरसेवकपदी तरी निवडून या असे थेट आव्हान दिलंय. आपण पाहिलं आपल्याकडे सन्माननीय मनमोहन सिंग साहेब सुद्धा कधी निवडून आलेले नाहीये, पण ते त्या पदापर्यंत पोहोचले. निवडणुकीवरून कोणाचं कर्तृत्व पातृत्व ठरत नाही आणि कोणताही राजकीय वारसा मला नसताना मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या पदापर्यंत आले. एका शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ह्या महिलांचा कर्तृत्वाचा गौरव आहे. त्याच्यामुळे अशा टीका टिप्पणी करून त्यांचं खच्चीकरण किंवा स्वतःच्या मनाचं समाधान करून जर कोणी घेत असेल तर त्यांना लखलाभ असो. यामध्ये काही मी कशी आले, मी कशी गेले, माझं काय, जर माझ्यामध्ये काहीतरी कर्तृत्व होतं, संघटना बांधणी होती म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. माझ्याबरोबरच्या बाकीच्या काही महिला अजून तिकडच्या ज्या काही बोलतात त्या अजून त्या पदावरती पण नाही किंवा त्यांना अजून पदही मिळालेली नाही. त्यांनी ते असू शकतात. त्याच्यामुळे मला त्या खोलात फार जायचं नाही. मला एवढंच सांगायचंय, प्रत्येकाचं कर्तृत्व असतं, प्रत्येकजण त्या कर्तृत्वाची लढाई तिच्या ताकदीवरती लढत असतं. एका महिला म्हणून माझा हा प्रवास खडकवासल्याचे अध्यक्ष इथपासून शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, आयोगाचे अध्यक्ष, एका सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेचा हा प्रवास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं शेतकरी कुटुंबातून आलेल्या महिलेचा हा प्रवास तो 18 वर्षाचा प्रवास आहे. मी पूर्वी बचत गटांचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर राजकारणात आलेली आहे. त्याच्यामुळे माझे पती आमदार आहेत, माझे पती खासदार आहेत, माझ्या घरामध्ये कोणी आमदार खासदारकी आहेत, वडिलांची आहे, भावाची आहे, म्हणून मी या खुर्चीवर बसले. 18 वर्षानंतर असं झालेलं नाहीये. मी ज्या संघर्षातून, संघटनेतून आलो त्याचा मला अभिमान आहे. पण नवीन वर्षाच्या काही शुभेच्छा आहेत का त्यांना तुमच्या? कुणाला? रोहिणी खडसेंना. मी आपण आज तर कोणालाही शुभेच्छा देत नाही. त्यांच्या सगळ्या महाराष्ट्राला दिलेत म्हणलं, वेगळ्या शुभेच्छा कोणाला काही द्यायच्या त्या, आणि त्यांना शुभेच्छा द्यायला आमच्या वाघिणी पाठीमागे आहेत. महिलांचा मेळावा, तुम्ही राज्यस्तरीय मेळावा तुमचा होणार आहे, नक्की त्या मेळाव्यामध्ये काय असणार आहे महिलांसाठी, आणि पक्षाचं महिला धोरण आणि महिला संघटन यापुढे कसं वाढवणार? आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला त्या दादांच्या पहिल्या दिवसाच्या निर्णयापासून महाराष्ट्रातल्या बहुसंख्य महिला दादांसोबत आल्या आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो की दादांनी पहिल्या दिवसापासून जे निर्णय घेत गेले, मध्ये आदितीताईंनी जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये दादांचा सहभाग, लेक लाडकी योजना असेल, आमच्या महिलांसाठी डीपीडीसीमध्ये एकतरी महिला सदस्य असावी अशी आम्ही मागणी बैठकीमध्ये केली. दादांनी ती तात्काळ मान्य केली. आज आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अशा अनेक भागांमध्ये आज आमच्या महिला या निर्णय प्रक्रियेमध्ये येतात आहेत. डीपीडीसीच्या सदस्यपदी जरी त्यांची निवड झाली तर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये येत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. काही जणांनी त्या गाड्यांवरून आणखी विषय काढले. मला त्यांना आवर्जून सांगायचे की त्या आम्ही महिला भगिनींनी दादांकडे मागणी केली होती की ग्रामीण भाग असेल, मग तो अकोला असेल, नगर असेल, अमरावती असेल, अशा ग्रामीण भागामध्ये महिलांना लांबचा प्रवास करावा लागतो, संघटना बांधावी लागते, गोरगरिबांचे प्रश्न सोडवावे लागतात, आणि या सगळ्यांसाठी काम करत असताना त्यांचा तो प्रवास चांगल्या पद्धतीचा व्हावा म्हणून आम्ही महिला भगिनींनी दादांकडे मागणी केली की दादा, या महिला भगिनी ग्रामीण भागात फिरतात, आदिवासी वस्त्यांवरती फिरतात, तर त्यांच्यासाठी काही नियोजन करावं, आणि म्हणून दादांनी ही व्यवस्था आमच्या महिला भगिनींसाठी केली. पण काहींना तेही सहन होत नाही आणि कार्यकर्त्या किंवा पदाधिकाऱ्यांना गाडी दिली, हा काही पहिली वेळ नाही, याच्यापूर्वी अनेकांनी गाड्या वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या विषयांचं सातत्याने दादांवरती बोलणं आणि टीका करणं हे काही जणांचं आता भांडवल झालेलं आहे की दादांवरती बोलायचं आणि मोठं व्हायचं, का दादांवरती बोलायचं आणि मोठं व्हायचं. तर त्यांनी हे असे सगळे कामं बंद करावीत. दादांचं काम करतात, रोखठोक दादा महाराष्ट्राला माहीत आहेत. कोणी कितीही टीका टिप्पणी केली तर त्याचा फरक जनमानसावर पडणार नाही. विकासाचा वादा घेऊन चालत असताना महाराष्ट्राचा विकास ज्या पद्धतीने होणार आहे ते दादा काम करतात आणि महाराष्ट्राची जनता दादांसोबत. तुम्ही अंजली दमानियांवरती टीका करतायत, त्याच अंजली दमानियांनी भुजबळांवरती सुद्धा त्या फर्नांडिस कुटुंबाच्या संदर्भात मला वाटतं त्याच्याबद्दल होते साहेबांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिले. मला त्या विषयात जायचं. कर्जतच्या अधिवेशनात दादांनी दम भरला होता सर्व सेलच्या प्रमुखांना की नियुक्त्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक 354 तालुक्यात कराव्यात. मात्र महिलांच्या नियुक्त्या तर आजही तर महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये चुकीची माहिती तुम्हाला कोणी दिली? प्रत्येक सेलमध्ये तर आता बघितलं, तुम्हाला माझी यादी देते, माझी यादी तुम्हाला देते. आपल्या सगळ्या अध्यक्षांच्या याद्या द्या. महिला भगिनी असूनही 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्हा शहर अध्यक्ष
प्रदेश कार्यकारिणी यांची आमच्या नियुक्ती झालीत आणि म्हणूनच आम्ही ती धमक दाखवतो. क्षणमुखानंद सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा मेळावा आयोजित करतो. या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.